शीतल स्टिचिंग वर्ल्डमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बॅक नेक बोट आहे आणि फ्रंट नेक डीप आहे आणि बॅकला आपण ही डिझाइन करणार आहोत आणि प्रिन्स कट आहे। याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं हे आज आपण शिकणार आहोत। तर याची जी मापे आहेत ती मी स्क्रीनवर दिली आहेत त्याप्रमाणे आहेत। बॅक आपण पहिल्यांदा अस्तरवरती कटिंग करणार आहोत, फ्रंट आपण पेपरवरती कटिंग करणार आहोत। तर याच्यासाठी मेन अस्तर असतं ते व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही त्याला चुन्या पडणार नाहीत अशा पद्धतीने। तर इथे एक आपल्याला अशी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे सगळ्यात आधी। इथे मी स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे। याच्यानंतर काय करायचं, आपली उंची किती आहे बघायची। माझी फ्रंटची उंची जितकी आहे तीच मी बॅकला घेत आहे। फ्रंटची उंची 15.5 आहे, तर इथे मी 16.5च्या इथे मार्क करत आहे। तिथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। शोल्डर माझं 15.5 आहे। 15.5 डिवायडेड 2 केल्यानंतर 7.5 इंच येतं। 7.5च्या इथे मार्क करायचं आहे। 1 इंच डाऊन जायचं आहे आणि इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहेत आणि हे दोन्हीही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। बोटनेक प्रमाणे माझ्या इथे आर्मोला 7 इंच येत आहे, 7 इंच आणि पुढे एक लाईन। तर इथे मी मार्क करत आहे। तिथून एक अशी स्ट्रेट लाईन घ्यायची आहे। ही आपली चेस्ट लाईन झालेली आहे। बॅकचा नेक आपला पॅक आहे, म्हणजे आपण जरी इथे नेक डिझाइन करणार असलो तरी सुद्धा इथून आपला पॅक असणार आहे, बोट नेक असणार आहे। त्याच्यामुळे जी पण आपली पूर्ण चेस्ट असते त्याच्यामध्ये 2.5 इंच ॲड करायचे आहेत आणि त्याचे डिवायडेड 4 करायचे आहेत। तर इथे मी 2.5 इंच ॲड केल्यानंतर माझं येतं 10.5 इंच। तर इथे मी 10.5 इंचाचे इथे एक मार्क करत आहे। तुम्ही तुमची चेस्ट जितकी पण असेल त्याच्यामध्ये 2.5 इंच ॲड करायचं आणि त्याचे 4 भाग करायचे आहेत। इथे आपली जी वेस्ट आहे त्याचे सुद्धा 4 भाग करायचे। इथे माझी 36 इंच आहे, तर इथे 9 इंच येतं। अर्धा इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि ही आपली मार्जिनची जी लाईन आहे त्या दोन्हीही व्यवस्थित आखून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला आर्महोलचा आकार द्यायचा आहे। तर इथून हे जे आहे 1 इंच डाऊन गेलो आहे, तिथून इथपर्यंत हे चेस्ट लाईन आहे त्याचं सेंटर घ्यायचं आहे। सेंटरवरती एक असं मार्क करायचं आहे। आता हे किती होतं, आपलं शोल्डर घेतलेलं 7.5 इंच। तुमचं जितकं पण शोल्डर आहे त्याच्यामधून 1 इंच मायनस करायचं। 7.5 मधून 1 इंच मायनस केल्यानंतर 6.5 येतं। तर इथे 6.5च्या इथे एक मार्क करायचा आहे आणि तुमचा जितका पण शोल्डर आहे इथे घेतलेला त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करायचं। मग इथे 7.5 येतं हे, तर इथे 7 घ्यायचे आहेत। तुमचा जितका शोल्डर आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि नंतर काय करायचं, इथून क्रॉस आपल्याला 40 इंच छातीप्रमाणे 1 इंच जायचं आहे। करा आणि आपल्याला असा हा आकार द्यायचा आहे। हा आपला फ्रंटचा झालेला आहे आर्महोल। बॅकचा आर्महोल करण्यासाठी इथे अर्धा इंच पुढे जायचं आहे। इथून ही अशी स्ट्रेट लाईन घ्यायची आहे आणि हा आपल्याला बॅकचा आर्महोल द्यायचा आहे। नंतर आपला रेडी शोल्डर किती आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचा आहे। इथे मला रेडी शोल्डर 2.5 इंच हवा आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केल्यानंतर 3.5 येतं। 3.5च्या इथे एक मार्क करायचा आहे आणि हे किती आहे हे बघा, जे आपण शोल्डरची लाईन आहे ती आणि इथून 2.5 इंच मायनस केलेला आहे। 2.5 इंच आपण गळारुंदी घेतलेली आहे ते, त्याचा आपल्याला इथे असं सेंटर घ्यायचं आहे। सेंटरवरती एक मार्क करायचा आहे आणि तिथून आपल्याला गळ्याच्या उंचीचं मार्क करायचं आहे। तर मी इथे बॅकचा गळा 2 इंच ठेवत आहे, बोट नेक करणार आहे त्यासाठी, आणि ती आपल्याला असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे।
ही आपली गळ्याची उंची आणि ही आपली शोल्डरची लाईन आणि ही असे हे करायचे आहे. आणि आता गळ्याचा आकार देताना काय करायचं आहे आपल्याला, तर इथून आपण जिथे शिलाई मारणार तिथे अशी डॉट डॉटने एक शेप मार्क करून घ्यायचा आहे आणि असा शेप देताना असं थोडासा आपल्याला बाहेरच्या साईडला घ्यायचं आहे. असं याच कटिंग करताना इथून करायचं. फ्रंटचं कटिंग जसं आहे तसंच करायचं, पण बॅकचं थोडंसं असं क्रॉस जायचं. ज्यावेळेला आपण बोटनेक करत असतो त्यावेळेला शोल्डरची ही थोडीशी कापड आहे ते आपलं बघा बाहेर येतं, ते असं केल्यामुळे येत नाही. हे झालं. आता बॅकला आपण इथे हा असा डिझाईनचा आकार करणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घेऊ शकता. त्याच्यानंतर इथून हे किती अंतर आहे त्याचं सेंटर घ्यायचं आहे. सेंटरला एक मार्क करायचा आहे आणि 4.5 ते 5 इंचावरती बॅकचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. आणि 1.5 इंचच घ्यायचं आहे टक्स, कारण आपण अर्धा इंच सोडलं होतं टक्ससाठी. हे आपलं बॅकचं सगळं मार्किंग झालेलं आहे, पण हे आत्ता आपण कटिंग करणार नाही आहोत. जेव्हा फ्रंटचं मार्किंग करणार त्याच्यानंतर ना आपण बॅकचं कटिंग करणार आहोत. फ्रंटचं मार्किंग आपण पेपरवरती करणार आहोत. तर मी इथं हा पेपर घेतलेला आहे. तर इथे आपल्याला अगोदर उंचीचं मार्किंग नाही करायचं आहे, अगोदर शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तुमचा शोल्डर जितका आहे त्याच्या निम्मं घ्यायचं आहे. इथे मी 7.5 इंच घेत आहे. तिथून 1 इंच डाऊन जायचं आहे. हे सगळ्या मापासाठी सेम करायचं आहे. इथून 2.5 इंच घ्यायचे आहेत आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. बॅकला जितका आर्महोल घेतलेला तेवढाच इथे घ्यायचा आहे. 7 इंच आणि पुढे एक लाईन. चेस्ट लाईन आपल्याला स्ट्रेट आखून घ्यायची आहे. आता आपला हा बॅकचा बोट नेक आहे आणि फ्रंटचा डीप नेक आहे, बरोबर. तर आपल्याला इथे शोल्डर मायनस करायचं आहे. तर त्याच्या आधी आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर चेस्टचं मार्किंग करताना काय करायचं आहे आपल्याला, तर इथे बॅकला आपण 2.5 इंच ॲड केलेलं, तर फ्रंटला आपण 1.5 इंच ॲड करणार आहोत. तुमची जी पण चेस्ट असेल पूर्ण त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करणार. तर 40 प्लस 1.5 इंच केल्यानंतर किती येतं, 41.50 येतं. तर त्याचे डिवायडेड 4 करायचे आहेत. म्हणजे 41.50चे भागिले 4 केल्यानंतर किती येतं, 10.25 इंच येतं. तर इथे मी 10.25च्या इथे मार्क करत आहे. मी 1.5 इंच फ्रंटमध्ये काय ॲड केलेलं आहे, कारण की आपला फ्रंटचा डीप नेक आहे थोडासा, म्हणून तो डीप नेक पण सुद्धा आपला ह्या चेस्ट लाईनच्या वरतीच येणार आहे. जर चेस्ट लाईनच्या खाली येणार असेल आपली ती गळा, तर आपल्याला काहीही ॲड करायचं नाही. तुमची चेस्ट जितकी आहे तितकीच घ्यायची आहे. पण बॅकचा आपला बोट नेक आहे त्यामुळे बॅकमध्ये आपल्याला 2.5 इंचच ॲड करायचे आहेत आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. आता आपल्याला फ्रंटचा नेक किती आहे, 6.5 इंच आहे. त्याच्याप्रमाणे आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तर इथे माझा 15 इंच शोल्डर आहे, त्याच्यामधून मी 2 इंच मायनस करत आहे. तर 15 मधून 2 गेले तर 13 इंच राहतं. तर 13चे 2 भाग करायचे असे, तर किती येतात, 6.5 इंच. तर इथे बरोबर या लाईनीला टच होईल. इथे 6.5च्या इथे मार्क करायचं. जिथे 6.5 येतं तिथे सेम इथेही तेवढंच घ्यायचं आहे आणि ही आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. आता आर्महोलचा आकार द्यायचा आहे. हे जितकंही अंतर आहे याचं सेंटर घ्यायचं आहे. सेंटरला एक मार्क करायचा आहे. आता आपल्याला फक्त फ्रंटचाच आकार द्यायचा आहे, बॅकचा नाही, कारण आपण फ्रंटचंच कटिंग करत आहे. तर इथून इथे 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. आर्महोल क्रॉस आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि आपल्याला आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. या शेप पट्टीने पण आपण देऊ शकतो हा आकार. शेप पट्टी नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा आकार देऊ शकता. हा झाला फ्रंटचा.
आता आपला फ्रंटचा तर शोल्डर गळा आहे, गळा आहे तो डीप आहे, म्हणजे 6.5 इंच आहे. तर आपण ही लाईन क्रॉस ठेवू शकत नाही, ही आपल्याला आता स्ट्रेट करायची आहे ही लाईन. तर हे अंतर, हे इथे जे अंतर आहे हे किती आहे ते चेक करायचं. इथे माझं बघा 1.25 इंच येतं. तुमचं जितकंही येतं आहे तितकं अंतर इथे मार्क करायचं आणि ही आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. आता आपलं रेडी शोल्डर किती होता, 2.5, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचे आणि 3.5 वरती मार्क करायचं आहे. ओके. आणि आता गळ्याचं माप टाकताना सेम आपण नेहमीप्रमाणे करतो तसं, जे इथे आपल्या शोल्डरची लाईन आहे ते आणि 2.5 इंच याचा सेंटर घ्यायचा. सेंटरवरती एक मार्क करायचं आणि तिथून खाली गळ्याचा उंची घ्यायची आहे. तर इथे 6.5 इंच आहे, तर 6.5 वरती एक मार्क करते. इस बॉक्स तयार करून घ्यायचा आणि आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे मी गोल गळ्याचा आकार देत आहे. आणि इथून बघा आपला ब्लाऊज कधी कधी थोडासा उचलल्यासारखा होतो. तर इथे काय करायचं, फक्त असं इथे एक लाईन, असं आपली ही जी टेपची फक्त ही एक लाईन अंतर असतं ना, तेवढंच घ्यायचं आपल्याला. इथे असं मार्क करायचं आणि असं थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं, असा शेप द्यायचा, म्हणजे ती बाजू आपल्याला उचलल्यासारखी होत नाही. आता गळ्याचं आणि शोल्डरचं आणि हे फ्रंटचं आर्मोल झालेलं आहे. ह्याच्यानंतर ना आता आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. तर उंची आपण इथून घेणार आहोत. आता ही जी आपली फायनल लाईन आहे तिथून फ्रंटची उंची किती होती, 15.5, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 16.5च्या इथे मार्क करते. तिथे एक लाईन आखून घेते आणि आपले हे किती आहे, इथे शोल्डर टू अपेक्स 11 इंच आहे. तर इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे, कारण की इथे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार. तिथे एक मार्क करायचं आणि ॲपेक्स टू ॲपेक्स 4 इंच घेत आहे मी इथे. हा बघा, हा इथे पण बरोबर ना, हे इथे आपलं 11.5 आणि हे इथे 4 इंच. इथे 4 घेतले आहे, तर इथे अर्धा इंच कमी घ्यायचं आहे, इथे 3.5 घ्यायचं आहे. आणि किती छातीप्रमाणे इथे किती टक्सचं अंतर घ्यायचं आहे याचा मी चार्ट ते दाखवला आहे, त्याप्रमाणे घ्यायचं आहे. इथे माझी 40 इंच छाती आहे, त्याच्याप्रमाणे इथे 3 इंच घेत आहे. आणि हे असा आपल्याला टक्सचा एक शेप द्यायचा आहे. आता हे दोन्ही पॉईंट असे एकमेकांवर ठेवायचे आहेत. आणि आपलं वेस्टचं मार्क किती होतं, 9 इंच. तर इथे 9च्या इथे मार्क करायचं आहे. आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे मला जागा कमी पडते, तुम्ही ह्याच्याप्रमाणे करून घ्या. हे बघा, इथे 9 आणि पुढे 1.5 इंच. आणि हे आता आपल्याला जोडून घ्यायचे आहे. ओके, हे एवढं झालेलं आहे आपलं. आता आपण काय करायचं आहे, इथला टक्स घ्यायचा आहे. जसं आपण टक्स घेतो ना, मी प्रत्येक वेळेला सांगते त्याप्रमाणे, किती छातीनुसार किती घ्यायचं याचाही चार्ट मी इथे दाखवते, त्याप्रमाणे घ्यायचं आहे. तर इथे माझी 40 इंच छाती आहे, त्याच्यानुसार इथे 1.5 इंच येतं. तर मी इथे बघा, ही चेस्ट लाईन आहे, इथे 1.5 इंचावरती असं ठेवून जिथे येतं तिथे मार्क करणार आहे. तेच 1.5 इंचाचे 2 भाग करायचे आणि हे जे मार्क केलं त्याच्या दोन्ही साईडला असं हे करायचे. आणि हे अंतर पूर्ण आपलं 1.5 इंच यायला हवं. हे अंतर पूर्ण 1.5 इंच यायला हवं. आणि हे दोन्हीही पॉईंट आपल्याला इथे आता जोडून घ्यायचे आहे. हा वाला पॉईंट इथे जोडायचा आहे. आता ज्या वेळेला आपण हा टक्स घेणार, म्हणजे हा जेव्हा आपण असा बंद करणार, हा प्रिन्स कटचा करायचा आहे पण मी तुम्हाला नॉर्मली दाखवते, असा बंद करणार, त्यावेळेला आपल्याला इथे कपडा कमी पडणार. बरोबर, बघा ना, हा आर्मोलचा भाग आपल्याला इथे ना, तर हा एवढा कपडा कमी पडणार. तर ज्यासाठी ही लाईन आपल्याला या लाईनची इतकी घ्यायची आहे. तर ती कशी घ्यायची बघा,
हे इथून हे अंतर किती आहे ते बरोबर बघायचं. इथे बघा माझं बरोबर 5.25 इंच येतं आहे. तर सेम ही लाईन 5.25 इंचावरती एक करायचं मार्क आणि ही लाईन अशी वाढवून घ्यायची आहे आपल्याला. बरोबर. इथून नेहमीप्रमाणे अर्धा इंच खाली जायचं आहे आणि ही जी त्रिकोण स्केल असते ती या लाईनला अशी टच करून व्यवस्थित अशी जिथे येईल तिथे असं ठेवून ही लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला स्ट्रेटच घ्यायची आहे. ही लाईन आपल्याला अशी स्ट्रेट घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला असा एक आकार द्यायचा आहे आर्मचा. हा आपला आता फायनल आर्मचा आकार झाला. तर त्यावेळेला बघा, हे बघा मी तुम्हाला दाखवते, समजलं. हे बघा, ज्यावेळेला आपण हे इथे असं करणार नाही ते हा आपला बरोबर शेप येणार. जर आपण इथून केला असता तर इथे आपलं सगळं चुकीचं झालं असतं आणि इथे आपल्या चुन्या पडतात त्या पडल्या असत्या. त्याच्यासाठी हे असं करायचं आहे. आता आपल्याला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, हे किती अंतर आहे याचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. इथे एक मार्क करायचा आहे आणि ही लाईन इथे जोडायची आहे. आणि हे किती अंतर आहे पुन्हा बघायचं, याचं सेंटर घ्यायचा, इथे मार्क करायचं आणि इथून आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. 1/2 इंच घ्यायचा आणि पुन्हा ते सगळे पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. हे असे इथे थोडासा गोल शेप द्यायचा. हा बघा, हा आपला प्रिन्स कटचा वरचा आकार झाला. आता आपल्याला खालीसुद्धा आकार द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा, हे जितकं अंतर आहे याचं सेंटर घ्यायचं, एक मार्क करायचा, हे मार्क आणि हे मार्क याचं सेंटर घ्यायचा, इथे मार्क करायचं. आता हे आणि हे याचा पण सेंटर घ्यायचा आहे आणि इथे मार्क करायचं. म्हणजे या लाईनचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. इथून अर्धा इंच पुढे जायचं आहे आणि इथून 1/2 इंच पुढे जायचं आहे आणि हे पॉईंट सगळे आपल्याला आता जोडून घ्यायचे आहे जसे आहेत तसे. हे बघा चालेल. आणि इथून आपल्याला असा थोडासा गोल शेप द्यायचा आहे. हा प्रिन्स कटचा आकार आपला झाला. हे आपलं कटिंगमध्ये जाणार आहे. ओके. आता आपण जशी ही लाईन किती आहे जशी मोजली, ही लाईन किती आहे तेवढीच ही घेतली, त्याप्रमाणे ही लाईन किती आहे ती एवढी घ्यायची आहे. किती आहे, 5 आहे. तर इथे सुद्धा अशी राऊंडमध्ये चेक करायची. इथे 5 येते तिथे मार्क करायचं. बघा इथे जी जेवढी येते ना तेवढीच ही अशी करायची आणि जिथे 5 येते तिथे मार्क करायचे. इथून आपल्याला अर्धा इंच वरती जायचं आहे, इथून सुद्धा अर्धा इंच वरती जायचं आहे आणि हे इथला पॉईंट हा इथे जोडायचा आहे आणि हा जो आपण इथे मार्क केलेला हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे. बरोबर झालं. हे आपलं प्रिन्स कटचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. पण ज्यावेळेला आपण इथे मार्किंग करतो त्यावेळेला बघा इथे ब्लाऊज आपला थोडासा असा उचलल्यासारखा होतो. तो होऊ नये याच्यासाठी काय करायचं, मी वेगळ्या पेनने दाखवते तुम्हाला. पेन्सिलच घेते. इथून एक 2 ते 2.5 इंचावरती एक मार्क करायचं. इथे 2 इंचावर केलं तरी चालेल. तिथे एक अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि आपली वेस्ट किती होती, 36 होती. तर 36 होती ना, मग हे बघायचं हे अंतर किती माझं आलं आहे, 4.25 इंच आलं आहे. बरोबर, 4.25. मग ते इथे ठेवायचं ह्या पॉईंटला इथे. ते 36चे 4 भाग केल्यानंतर किती येतं, 9 इंच. तर इथे 9च्या इथे मार्क करायचं. बरोबर. हे किती अंतर बघा जास्त राहिलं ना, मग इथे लूज होतं ना आपलं, त्यामुळे आपलं ब्लाऊज उचलल्यासारखं होतं. हे किती अंतर आलं आहे बघायचं.
इथे माझं हे 1.25 इंच येत आहे. तर हे जे 1.25 इंच येत आहे त्याचे 2 भाग करायचे आणि ते इथे मार्क ठेवायचे. आपण जे आपण पॉईंट घेतलेलं ना इथून इथे ठेवायचे, म्हणजे पाव इंच आणि एक लाईन पुढे असं. हे दोन्ही पॉईंट झाले. आता हे इथे आपल्याला असे जोडायचे आहे आणि हे इथे जोडायचा आहे. आणि हा वाला आहे तो ह्या पॉईंटला असा तिरका घ्यायचा आहे. इथे असा हा तिरका जातो, तिथे तिरका जायचा आहे. झालं. आता पुन्हा आपलं हे किती 9 इंच येतं का ते बघायचं आहे. बघा इथे 3.5 आलं. पुन्हा इथे ठेवल्यानंतर ना हे बघा परफेक्ट झालं 9. थोडंसं कमी होतं आहे ते आपण शिलाईमध्ये ॲडजस्ट करू. आता हे पुन्हा चेक करायचं आपल्याला. इथे 3.5 आहे. आता ही आपली फायनल लाईन झालेली आहे. तर इथे ठेवायचं 3.5. हे बघा इथे थोडंसं बाहेर आलं ना आपलं, तर इथे मार्क करायचं. आता ही आपली फिटिंगची लाईन झालेली आहे. ओके. आणि ही पुढे इथे मला पेपर कमी पडत आहे. इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन येत आहे. तर हे आपलं प्रिन्स कटचं पूर्ण फ्रंटचं मार्किंग झालेलं आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेऊया. आणखीन एक विसरली मी, ही लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे अशी ह्या पॉईंटला. ओके. ह्या पॉईंटला इथे जोडायची आहे. स्ट्रेट घेतली तरीही चालेल. इथे अशी इथे स्ट्रेट घेतली तरी चालेल. पुन्हा चेक करून बघते मी इथे किती येते. इथे 3.25 येते. ते 3.25 इथे ठेवायचं. इथे 9 इंच येते. हे झालेलं आहे. तर हे आता आपण कटिंग करून घेऊया. इथून असं कटिंग करायचं आहे आणि हे स्ट्रेट असं वरती जायचं आहे. ओके. आणि हा जो फायनल आपलं मार्किंग केलेलं आहे ते कटिंग करायचं आहे. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणखीनही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, ते नक्की बघा आणि शेअर करायला विसरू नका. आता हा वाला टक्स आपला कटिंग करायचा आहे. हा पण आपला टक्स निघून जाणार आहे. आणि हे फायनल आर्महोलचं. इथून आपल्याला हे असं क्रॉसमध्ये जायचं आहे थोडंसं. आणि हे गळा. आता आपल्याला पेपरवरती ज्यावेळेला आपण अस्तरवरती कटिंग करू त्यावेळेला इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाईसाठी आणि या बाजूला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि इथे सुद्धा 1/2 इंच आपल्याला हुक आहे पट्टीसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर हे आता फ्रंटचं झालेलं आहे. बॅकचं आपण केलं नव्हतं कटिंग, ते करून घेऊया आधी. तर हा बॅकचा पार्ट आपण मार्किंग केलेला होता. तर हा आपला बॅकचा नेक बोट नेक आहे. तर बोट नेकनुसार आपल्याला इथे आता आकार ज्यावेळेला दोन्ही नेक डीप असतात त्यावेळेला मी इथे हे अंतर हे असं कट टू कट ठेवते. म्हणजे हे इथे आहे तेच इथे ठेवते आणि मार्क करते. पण आता आपला बॅकचा नेक पॅक आहे त्याच्यामुळे काय करायचं, इथून आपल्याला 1/2 इंच खाली जायचं आहे. किती 1/2 इंच खाली जायचं, एक मार्क करायचं आहे आणि तिथून हे जे पॉईंट आहे तो इथे असा ठेवायचा आहे. या लाईनला असा जोडेल असा इथे. आणि जिथे येतं तिथे आपल्याला हे असं मार्क करायचं आहे. इथे माझं बरोबर कट टू कट येत आहे. तुमचं थोडंसं वरतीसुद्धा येऊ शकतं, थोडंसं खालच्या बाजूलासुद्धा येऊ शकतं. तिथे तुम्ही असं मार्क करा. शक्यतो खालच्या बाजूला येतच नाही, वरच्याच बाजूला येतं. इथे माझं बरोबर अंतर झालेलं आहे कारण की मी इथून फक्त 1/2 इंच वरती घेतलेलं फ्रंट साईडला. तर मी 1 इंच वरती घेतलं असेल तर इथे माझं बरोबर असं क्रॉसमध्ये आलं असतं थोडंसं 1/2 इंच वरती.
हे इथे असं करायचं आणि हे इथे असं करायचं. ओके, ही आता आपली स्ट्रेटच लाईन झालेली आहे. ही अशी घ्यायची, ही झाली. इथे आपल्याला अशी बॅक आर्महोल द्यायचा आहे आकार. आता बघा, मी फ्रंटची उंची किती होती माझी 15.5, 30 मी इथे घेतली होती बरोबर. हे बघा इथे 16.5 घेतली होती. पण आता आपलं हे सगळं मायनसमध्ये गेलं, आपलं हे तर सगळं कटिंगमध्ये जाणार आहे हे, बरोबर. तर ही आपली फायनल लाईन आहे, बरोबर. इथून बघा, मी आता चेक करते उंचीचं माप किती येतं आहे. 16 येतं आहे. बघा इथे 16 येत आहे, म्हणजे ती वरती अर्धा 16 म्हणजे इथे 15.25 येत आहे, बरोबर. तर वरती अर्धा आणि खालती अर्धा असं जाऊन माझं इथे किती येईल, म्हणजे 15.25 ते 14.5 इंच होईल. म्हणजे बॅकची उंची बरोबर आपली आली, काहीही कमी झालेली नाही आहे. त्याच्यासाठी जी फ्रंटची उंची असते ती बॅकमध्ये घ्यायची, हे सगळं मार्किंग करायचं आणि लास्टला आपण हे मार्किंग करून मग बॅकचं कटिंग करायचं आहे. तर आता मी हे बॅकचं कटिंग करून घेत आहे. आणि हा आपला फायनल लाईन होती ती तिथून अशी, आणि हा बोट नेक. ओके, आता इथे मला आकार द्यायचा होता बॅक नेकचा, तो बघा मी देते. किती उंची आहे माझी ती तेवढी घेते मी. इथून मला 9.5 इंचावरती हवा आहे हा गळा, 9.5 10 वरती घेते मी. आणि जो पण आपल्याला शेप द्यायचा आहे तो मी देऊ शकते. इथून 4 इंच घेते, असं करते, हा बॉक्स तयार करून घेते असा. आणखीन ब्रॉड हवा असेल तुम्ही घेऊ शकता. बोटनेकचा तुम्ही कोणताही शेप देऊ शकता. इथे थोडंसं अंतर शेवट ठेवत आहे, कारण इथे अर्धा इंच जाणार आणि इथे अर्धा इंच जाणार, हा मधला भाग आपला थोडासा राहणार आहे. आणखीन थोडा खाली घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. म्हणजे कसं बघा, इथून मी असा घेते, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं आवडतं तसा तुम्ही करू शकता. इथं घेते असा आणि हा थोडासा नॉर्मल खाली घेते. इथे तुम्ही पूर्ण असा हे करून हा बॅक, इथे तुम्ही नॉटसुद्धा लावू शकता बॅकलेस करायचा असेल तर. इथे तुम्ही डिझाईनची पट्टी बॉर्डरसुद्धा लावू शकता, जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही करू शकता. तर हे बॅक झालेलं आहे. आता हे जे फ्रंट आहे ते आपण अस्तरवरती कटिंग करूया. बॅकचं आपलं कटिंग झालं, आता फ्रंटचं करूया. फ्रंटच्या कटिंगसाठी काय करायचं, हा फ्रंटचा पार्ट आहे तो जिथे ॲडजस्ट होतो आहे तिथे ठेवायचा, टाचण्या लावून घ्यायच्या. टाचण्या लावल्यामुळे परफेक्ट शेप येतो आणि कुठेही कमी जास्त होत नाही, यासाठी हे असं करायचं आहे. व्यवस्थित चारही बाजूला टाचण्या लावायच्या. आता इथून मला थोडंसं बघा ते पेपर कमी पडला होता, तर इथून मी 1.5 इंच घेते. ही माझी फायनल लाईन होती ना, इथून 1.5 इंच घेते मी असं बाहेर. आणि हे असंच मार्जिनची लाईन आहे ती फायनल अशी जोडून घ्यायची आहे. हा सुद्धा शेप आपल्याला आहे तसाच द्यायचा आहे. ही सुद्धा लाईन आपल्याला आहे तशीच द्यायची आहे, काहीही इथे कमी जास्त करायचं नाही आहे. आणि इथे आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच घ्यायचं आहे. इथून अर्धा इंचावर असे पॉईंट थोडे छोटे छोटे घ्यायचे
आणि हे सगळे असे जोडून घ्यायचे आहेत. ओके, आणि हे आपण कटिंग करून घेऊया आता एक पार्ट. जे मार्किंग केलेलं आहे तिथेच कटिंग करायचं आहे. हे साईडचा पार्ट झाला. आता हा पार्ट इथे हा असा ठेवते. इथून अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे आपलं कमी जास्त होत नाही. आणि जे मार्किंग आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. इथेही काही करायचं नाही एक्स्ट्रा. हा गळा आहे आपला. इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे हुक आणि आय पट्टीसाठी. ही खालची लाईन पण जितकी आहे तितकीच घ्यायची आहे. आणि इथून आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचे आहेत. हे सगळे पॉईंट जोडून हा असा शेप द्यायचा आहे प्रिन्स कटचा. तर ही बाजू आपण कटिंग करून घेऊ. कप्स लावायचे असतील तर इथे जो आपला अपेक्स पॉईंट होता तिथे असं मार्क करून घ्यायचं आहे. पण इथे मी विदाऊट कप्सवाला ब्लाऊज शिवणार आहे. तुम्हाला जर कप्सला कसे अटॅच करायचे ब्लाऊजला हे शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तर तुम्हाला ते व्हिडिओ बनवून सांगेन. इथे सुद्धा हे बघा, हे असं मार्किंग करायचं. अपेक्स पॉईंट होता तिथे. म्हणजे ज्यावेळेला कप्स लावू त्यावेळेला तिथेच आपल्याला कप्स लावायचे असतात. हे अशा उलट सुलट बाजूला कळावी यासाठी अशा खुणा करायच्या म्हणजे अस्तर आपलं उलट सुलट होत नाही. हे झालेलं आहे सगळं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.